नमस्कार. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी एक सॉफ्ट ग्लॅम मेकअप केला आहे. खूप इझी आहे आणि तुम्ही घरच्या घरी करू शकता इझिली. कोणीही करू शकते इझिली वेमध्ये आणि खूप कोणत्याही आउटफिटवर सूट होऊन जाईल हा मेकअप. आणि मी यामध्ये 2 लुक्स केले आहेत. पहिले मी मॅटमध्ये ठेवलं आणि तुम्ही ट्रान्सफर करू शकता. जर तुम्हाला त्याच वेळेला 2 फंक्शन्स अटेंड करायचे असेल, तुम्ही एनीटाईम तुम्ही आयशॅडो त्याच वेळेला चेंज करू शकता आय मेकअप न बदलवता. ठीक आहे. आणि हा आयशॅडो पॅलेट यूज केला आहे मी मुंबई मार्सचा. खूप मस्त आहे. पिगमेंट्स पण खूप मस्त आहे याचे. तुम्ही मस्त बाय करून खूप काही आय मेकअप क्रिएट करू शकता यातून. ठीक आहे. आणि मी आता इथे आयब्रो फिल केले आहे आणि मी याच पॅलेटमधून जो डार्क ब्राऊन कलर आहे ॲज अ कॉन्टरवाला शेड तोच मी घेतलेला आहे आणि त्याने मी फिल करून घेतला आहे. तुम्ही एकच पॅलेट ठेवा, तुमचं सगळे कामं होऊन जाईल. आयब्रो फिल करू शकता. फेस मेकअपसाठी सुद्धा मस्त आहे. कॉम्पॅक्ट आहे. यामध्ये काउंटर आहे आणि खूप मस्त पॅलेट आहे. पिगमेंट्स पण खूप छान आहे. ठीक आहे. तर आता यानंतर मी कन्सिलिंग करून घेत आहे पूर्ण आयलिटवर. कोणताही कन्सिलर यूज करू शकता जे असेल तुमच्याकडे. मी इथे स्विस ब्युटी यूज केला आहे. ठीक आहे. मस्त लावून घ्यायचं आणि ब्लेंड करून घ्यायचं आणि यातलंच कॉम्पॅक्ट जे आहे पॅलेटमधलं त्याच कॉम्पॅक्टने मी सेट करून घेत आहे कन्सिलर. आणि सगळ्यात पहिले मी अप्पर वॉटरलाईनला काजळ लावून घेते आहे आणि व्यवस्थित लावून घ्याल, कारण की आय मेकअपमध्ये ना खूप इम्पॉर्टंट असतं. तुम्ही काजळ अप्पर वॉटर लाईनला नाही लावलं तर ते अनप्रोफेशनल किंवा विचित्र दिसतं. चांगलं नाही आय मेकअप उठून दिसत. जेव्हा तुम्ही डोळे ओपन करता तेव्हा ते चांगलं नाही दिसत. तर त्यामुळे कधीही आय मेकअप करण्याआधी अप्पर वॉटर लाईनला काजळ लावून घ्या. आणि मी ते लॅश लाईनला काजळ लावून घेतला आहे. लाईन क्रिएट केली. तुम्ही असं काही नाही की परफेक्टच लाईन झाली आहे, कशीही नाही झाली तरी त्याला चालून जाईल. त्याला आपण ब्लेंड करून घेऊ. आणि यातला जो कॉन्टरमधलं पॅलेट होतं त्यातलाच जो शेड होता डार्क ब्राऊन, त्याने मी लावून त्याला ब्लेंड करत आहे. जे तिथून तुम्ही काजळ लावला आहे लॅश लाईनला त्याच्यात थोडं वरतीच आयशॅडो ब्लेंड करायचा. एकदम काजळाच्या वरती नाही करायचा, तर ते फेड होऊन जाईल जे आपण काजळ लावलं तर. मग काय होईल, ते पुन्हा लावा, पुन्हा ब्लेंड करा, हे प्रॉब्लेम नाही येणार. तर तुम्ही काय करायचं, थोडंसं वरतीच आयशॅडो ब्लेंड करायचं, एकदम काजळाच्या वर नाही करायचं. तर जोपर्यंत तो ब्लेंडेड दिसणार नाही तोपर्यंत त्याला ब्लेंड करायचं. मी काजळ अँग्युलर ब्रशने लावून घेतला होता. नंतर मी थोडंसं स्मजिंग, एकदम स्मजिंगही नाही, असं पॉइंटेड ब्रश आहे छोटासा आहे हा. तर यानेच मी थोडंसं ना ब्लेंड करत आहे की ब्लेंडेड दिसेल. आय मेकअपमध्ये ना ब्लेंडिंग खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचा आय मेकअप ब्लेंडिंग असेल तर सुंदरही उठून येतो, नाही तर तो पॅचीनेस सारखा दिसतो, तो चांगला नाही दिसत. ठीक आहे. तर ब्लेंडिंगमध्ये लक्ष द्या. जेवढा ब्लेंडिंग कराल ना तेवढा खूप सुंदर दिसेल. थोडा वेळ द्या आणि ब्लेंड करा, पण चांगला झाला पाहिजे. ठीक आहे. यानंतर मी जो ब्राऊन शेड आहे, थोडा डार्क, या पॅलेटमध्ये 2 ब्राऊन आहे. एक फ्रेंट ब्राऊन कलर आहे आणि एक थोडा डार्किश आहे. ठीक आहे. तर त्यातला जो डार्क आहे तो घेतला आहे आणि तो कॉर्नरला लावून घ्यायचा आहे. तुम्ही ॲज अ विश, तुमची इच्छा आहे, तुम्ही पूर्ण लिड्सवर पण करू शकता. पण माझं म्हणणं आहे की तुम्ही आउटर कॉर्नरपासून स्टार्ट करा आणि समोर नेत त्याला ब्लेंड करा. एकदम जास्तही नका घेऊ आणि थोडंच घ्या, कारण की पिगमेंट्स चांगले आहे या पॅलेटचे. तर एकदम तुम्ही घ्याल तर तो पॅचीनेस सोडेल. तर त्याला ना ब्रशमध्ये कलर घेतल्यावर त्याला एकदा झटकून म्हणजे हे करून घ्या. ठीक आहे. तर थोडं घेऊन करा आणि ब्रशनी जेवढं तुम्हाला कलर डार्किश करायचा आहे तर तुम्ही पुन्हा घेऊन त्याला ब्लेंड करू शकता. तुमच्या इच्छेवर आहे तुम्हाला किती घ्यायचा आहे कलर. ठीक आहे. तर त्याला व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे आणि आउटर कॉर्नरच्या साईडनी ब्लेंड करत अंडरपर्यंत, म्हणजे आतमध्ये येत जायचं आहे. ठीक आहे. नंतर त्यातला जो फ्रेंट कलर होता ब्राऊन, तो घेऊन मोठा ब्रश घेतला आहे मी आणि पूर्ण तो कलर घेऊन पूर्ण आयलिडवर एक ब्लेंडेड इफेक्ट केला आहे की तो पॅची नाही दिसणार कुठेही. ब्लेंडेड असेल ना तर तो छान दिसतो, नाही तर तो थोडा पॅचीसा दिसतो. हे मी आत्ताही सांगितलं होतं. तर तोच फॉलो करून जर केलं तर तो मस्त होऊन जाईल. मला अजून थोडा डार्क करायचा होता त्याला. मला तो फ्रेंट वाटत होता कलर, मला बिल्ड करायचा होता त्याला अजून. तर मी अजून तो जो डार्क ब्राऊन होता ना तोच कलर घेऊन पुन्हा बिल्ड करत नेत आहे. मला डार्क करायचा होता आउटर कॉर्नरवर. ठीक आहे. आणि आता ते केल्यानंतर पुन्हा फ्लपी ब्रश घेऊन मी पुन्हा एकदा ब्लेंड व्यवस्थित केला आहे.
नंतर लॅश कलर करून घ्या, मस्करा लावून घ्या. आणि असं काही नाही, कोणते रूल नाही आहे मेकअपमध्ये. इच्छा डिपेंड तुमच्यावर आहे, तुम्ही कसंही करू शकता. पहिले कुठून स्टार्ट करायचं, कुठून नाही करायचं, असं काही नाही आहे. तर मी आता अंडर वॉटर लाईनला कलर जे वरतं यूज केले होते आपण, तेच कलर खाली यूज करायचे आहेत. तर तोच ब्राऊन कलर घेतला आहे आणि काजळ लावून घेतला आहे. आणि पुन्हा जो ब्लॅक शेड होता ना, तो घेऊन मी थोडं स्मोकीचा इफेक्ट देण्यासाठी त्याला ब्लेंड करत आहे, की ते एक स्मोकी इफेक्ट येईल. ठीक आहे. तर पुन्हा घेऊ शकता ब्लॅक, जितका डार्क पाहिजे तितका, आणि कलर घेऊन बिल्ड करायचा आहे तुम्हाला. तर मी पुन्हा ब्लॅकच कलर आहे, तुम्ही कोणता कलर नाही घेतला, पण मी त्याला ब्लेंड करत आहे व्यवस्थित. पहा, ब्लेंडिंग हे खूप महत्त्वाचं आहे कोणत्याही मेकअपमध्ये. ठीक आहे. इथे मी हायलायटर लावून घेतलं आणि त्याच पॅलेटमधलं हायलायटर होतं ते. पॅलेटमध्ये सगळंच कॉम्पॅक्ट, कॉन्टोर, हायलायटर आणि ब्लश हे कलर आहेत त्यामध्ये. तर तुम्ही एक पॅलेट घ्या आणि सगळं काही तुमचं पॉसिबली होऊन जाईल मेकअपमध्ये. तर हां, एक हा मेकअप मी केला आहे. तुम्ही ॲज अ मॅटसुद्धा ठेवू शकता. आणि नंतर जर तुम्हाला चेंज करायचा असेल, तुम्हाला एकाच वेळी 2 फंक्शन्स असेल, तर तुम्ही एकच आय मेकअप करून तुम्ही अ, तेव्हाच्या तेव्हाच चेंज करू शकता मेकअप. म्हणजे तो लूकही तुम्हाला क्रिएट करता येईल वेगवेगळ्या आय मेकअपमध्ये. आणि यातला जो ब्लॅक शिमरी शेड होता ना, तोच जस्ट मी अंडर म्हणजे आयबॉलवरती लावून घेतला आहे पूर्ण तिथपर्यंत. आणि पूर्णही नाही लावून घ्यायचं. आणि हां, जेही शिमर शेड लावता तुम्ही, तर ते पॅची दिसतं, तर त्यालाही ब्लेंड करावं लागतं, नाही तर तेही ब्लेंडेड नाही दिसत. तर कोणताही आय मेकअप करताना तुम्ही शिमरी शेड लावा, तुम्ही ग्लिटर लावा, तर त्याला थोडंफार तरी ब्लेंड करावं लागतंच. ठीक आहे. तर यालाही मी ब्लेंड करून घेतला आहे व्यवस्थित. जे लाईन्स दिसत असेल तुम्हाला, ते लाईन्स व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचे आहे. आणि तो जो शिमरी शेड आहे, मी तो खालीही लावून घेतला आहे. ठीक आहे. ॲज विश तुम्ही लावू शकता, नाही लावू शकत, पण छान लुक दिसतो तोही. तर जर तुम्हाला हा मेकअप आवडला असेल आणि तुम्ही जर या व्हिडिओमधून शिकला असाल काहीतरी, तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. ठीक आहे. थँक्यू.